तर तसं काही नाही, मी खात्री केली आमच्या लोकांची. तिथं म्हणलं तसं नाही आहे, तिथं रिपोर्ट आहे, पण ॲक्च्युली आता ते आता डिस्क्लोज करण्यात पॉईंट नाही. तिची वेगळी टेस्ट त्याच्याविषयी पण टेस्ट केली ती पॉईंट. त्याच्यामुळे आपण त्याच्याविषयी करून ते रिपोर्ट तिकडेच पाठवला होता नाही, तो रिपोर्ट आम्हाला कळेल ना. NIVचा नाही नाही, आता तो नाही NIVला आम्ही कशासाठी पाठवला आहे किंवा नवीन व्हेरियंट आहे की नाही यासाठी पाठवला आहे. नवीन व्हेरियंट ज्यावेळेला तो सांगतो आम्हाला नाही हा नवीन व्हेरियंट आहे, तर त्याप्रमाणे आपण लगेच आमची यंत्रणा काम करू, लोकांना आपण तशा पद्धतीने जागरूक करू. तो विषय नाही. काल एक महिला रुग्णाची तपासणी करण्यात आली की त्याच्यामध्ये ती आपण ज्यावेळेला अँटीजेन टेस्ट केली, तिची डेंग्यूची टेस्ट केली, डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह आली. त्याच्यामुळे आपण अँटीजेन टेस्ट केली, अँटीजेन टेस्टमध्ये ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. परंतु ती आज ताब्यात म्हणजे आजपर्यंत तरी ती नवीन व्हेरियंटचं कोविड झाल्याचं कुठलंही प्रमाण आमच्याकडे उपलब्ध नाही आहे किंवा तशी वस्तुस्थिती नाही. आज आम्ही त्याचं ते सॅम्पल आपण NIVला पाठवते, पुण्याला पाठवते. पुण्याचा रिपोर्ट आल्यानंतरच कळेल की तो नवीन व्हेरियंट आहे किंवा नाही. सद्यस्थितीमध्ये तिला ती कोविड पॉझिटिव्ह आहे एवढीच वस्तुस्थिती आहे. नवीन व्हेरियंटविषयी अजून कुठलेही सत्यता अजून पडताळणी झालेली नाही आहे. त्यासाठी जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्यावेळेस कुठलेही भाष्य करणं चुकीचं ठरेल. सर, इतर राज्यामध्ये देखील हा महानगरपालिका याच्यामध्ये सज्ज असणार आहे. आपण तरीही सतर्कतेची बाब म्हणून आपण नागरिकांना आवाहन केले की तुम्ही किमान जी काळजी आहे कोविडची ती घ्यायला पाहिजे. परंतु सद्यस्थितीमध्ये जोपर्यंत NIVचा रिपोर्ट येत नाही, त्याचा रिपोर्ट येईपर्यंत हा व्हेरियंट नवीन आहे की जुना आहे याच्याविषयी कुठलंच भाष्य करणं चुकीचं ठरेल, जेणेकरून लोकांमध्ये एक चुकीचा मेसेज जाईल. त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये ती व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आहे एवढंच वस्तुस्थिती आहे. जर असं काही आढळलं पालिकेची पुढची तयारी कशी असेल? तसं आढळलं तर आपण त्या पद्धतीने सगळी पूर्णपणे महापालिका सज्ज आहे. म्हणजे कधीही अशा पद्धती जर त्याच्यासाठी जे काही उपचार असतील किंवा औषधोपचार असतील, औषधं असतील, यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.